तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, काल WRDचा निकाल आलेला होता आणि त्या WRDचा निकाल आपण आपल्या साईटवरती दाखवलेला होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्व जे आहे ते निकाल तुम्हाला सांगण्यात आलेले होते. बाकीचे सुद्धा अपडेट माहिती टाकण्यात आलेली आहे आणि आरोग्य सेवकाचा जो निकाल लागला आहे 50%चा, त्याचीसुद्धा माहिती टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, WRD निकालाच्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांना भ्रम आहे, तर तो भ्रम दूर करण्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं, हे लिंक मी तुम्हाला दिलेली होती. तर ह्या WRDच्या लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं होतं. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा होमपेज ओपन होत असतो. ठीक आहे, असा होमपेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो, पिवळ्या पट्ट्यातल्या ज्या याद्या आहेत त्या पिवळ्या पट्ट्यातल्या याद्या नेमक्या कोणत्या आणि लाल पट्ट्यातल्या याद्या कोणत्या ते सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलं होतं. पिवळ्या पट्ट्यातल्या याद्या मित्रांनो, तो निकाल होता तुमचा जो परीक्षा झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेला होता आणि फायनल रिझल्ट जो आहे मित्रांनो तो खाली दिलेला आहे बघा. तर आता मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, जल संपदा विभाग गट ब राजपत्रिक व गट क सरळ सेवा 2023 भरती निकालाबाबतचं प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं याच्या अगोदर. ठीक आहे, 45 नंतर होतं मित्रांनो शुद्धीपत्रक. आता प्रसिद्धीपत्रक आणि शुद्धीपत्रक म्हणजे काय? शुद्धीपत्रक म्हणजे ज्या सुधारणा केली जाते त्याला आपण शुद्धीपत्रक म्हणतो आणि प्रसिद्धीपत्रक म्हणजे डिपार्टमेंट जे काही त्यांना बाबी प्रसिद्ध करायच्या असतात किंवा लोकांसमोर मांडायच्या असतात किंवा आणखी काही त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची असते, त्याला प्रसिद्धीपत्रक म्हणतो. ठीक आहे, आता याच्यानंतर मित्रांनो शिफारस यादी, प्रतीक्षा यादी, कट ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी. तर त्याच्यामध्ये शिफारस यादी म्हणजे काय, ह्या भरपूर लोकांना प्रश्न पडत आहे, ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर सुरुवातीला बघूया, जलसंपदा विभाग गट ब राजपत्रिक व गट क सरळ सेवा 2023 भरती निकालाबाबतचे जे प्रसिद्धीपत्रक आहे, ते प्रसिद्धीपत्रक काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो ऑलरेडी मी डाउनलोड केलेलं आहे, तर परत एकदा डाउनलोड करतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे तुम्ही बघा. त्याच्यात प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेलं आहे 24/7/2024चं प्रसिद्धीपत्रक आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की जलसंपदा विभागाच्या गट ब राजपत्रिक व गट क पदाकरता 13 सवगाकरता अमरावती, संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर परिमंडळाच्या कागदपत्र पडताळणी याद्या दिनांक 7/6/2024 रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक 18/6/2024 ते 22/6/2024 या कालावधीत कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आले होते. तसंच ठाणे व नाशिक परिमंडळाच्या कागदपत्रांनी याद्या दिनांक 5/7/2024 रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक 15/7/2024 ते 20/7/2024 या कालावधीत कागदपत्र पडताळणीकरता बोलावण्यात आले होते. ठीक आहे, मात्र काही उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहताना आल्याने कागदपत्र पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ मागितल्याने नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांना वेळसुद्धा देण्यात आलेला होता. तसेच पुढील माजी सैनिक, अपंग उमेदवार या पात्रते संबंधित यंत्रणाकडून दृढीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे त्या यंत्रणाकडून दृढीकरण करण्याच्या वेळेस अन्यथा अपात्र उमेदवार निवडलं जाऊन पात्र उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता राहते. या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य व पात्र उमेदवारांची निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे अंतिम यादी घोषित करण्याचे नियोजन आहे. ठीक आहे, याच्यावरती व्हिडिओ आपण बघितला होता. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 29/7/2024 जी कालची डेट होती त्या कालच्या डेटला त्यांनी ज्या आहे त्या याद्या घोषित केलेल्या फायनल लिस्ट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, अमरावती परिमंडळ, पुणे परिमंडळ, कोल्हापूर परिमंडळ, नागपूर परिमंडळ आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळ. ठीक आहे, याच्या 5च्या याद्या घोषित करण्यात आलेल्या होत्या आणि ठाणे आणि नाशिकच्या ज्या याद्या आहे मित्रांनो त्या 5 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे, बघू शकता. याच्यामध्ये संवर्गसुद्धा दिलेले होते: आरेखक, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ सर्वेक्षक आणि सहाय्यक भांडारपाणी प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या ज्या याद्या काल आलेल्या आहे 5ही याच्या जिल्ह्याच्या 5ही डिव्हिजनच्या. त्याच्यानंतर मित्रांनो 31/7/2024 म्हणजे उद्याच्या तारखेला ज्या याद्या जाहीर होणार आहे याच्यामध्ये अमरावती परिमंडळ, पुणे परिमंडळ, कोल्हापूर परिमंडळ, नागपूर परिमंडळ, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ यांच्या याद्या. तर कोणत्या पदासाठी? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षण आणि अनुरेखक यांच्या याद्या 31 तारखेला. आणि राहिलेले जे आहे 2 मुंबई परिमंडळ आणि नाशिक परिमंडळ. ठीक आहे, तर मुंबई परिमंडळ ठाणे आणि नाशिक परिमंडळ नाशिक यांचा जो निकाल आहे मित्रांनो तो 5/8/2024ला फायनल डिक्लेअर होणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 12 पदे आपण हे परिपत्रक अगोदर बघितलेलं आहे, चॅनलला भरपूर विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल तर एकदा परत बघा. याच्यामध्ये 5/8/2024ला मुंबई परिमंडळाचा म्हणजे ठाण्याचा आणि नाशिक परिमंडळाचा निकाल जाहीर होणार आहे. याच्यामध्ये आरेखक, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक भांडारपाल, भूवैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,
दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि अनुरेखक यांचा निकाल जाहीर होणार आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं मित्रांनो. तर 5/8/2024ला जो निकाल होणार आहे मुंबई आणि नाशिकचा निकाल जाहीर होणार आहे. ठीक आहे, आता एवढं क्लिअर झाल्यानंतर भरपूर लोकांना आता याच्यामध्ये शुद्धीपत्रकसुद्धा दिलेलं आहे. शुद्धीपत्रक म्हणजे याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणात काही बदल करण्यात आलेला आहे. तो कोणता बदल करण्यात आलेला आहे, तर याच्याकरता तुम्हाला जो जुना नागपूरच्या जागा असेल जुन्यावाल्या त्यासुद्धा आपल्यासमोर असणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यांनी काही जागा ज्या आहे शुद्धीपत्रकानुसार विषय जे आहे तर जलसंपदा विभागाच्या आस्थापनेतील गट ब व गट क संवर्गातील भरावाच्या पदाच्या सामाजिक समांतर आरक्षणात तपशील देण्यात आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अनुसूचित जातीकरता 10 जागा आहे आणि अनुसूचित जमातीकरता 5 जागा आहे. त्यामध्ये जे बदल करण्यात आलेला असेल तो बदल यांनी इथे दिलेला आहे. याच्यामध्ये अनुसूचित जातीकरता 10 जागा आहे. त्याच्यानुसार आरक्षण जे आहे हॉरिझॉन्टल आरक्षण आहे, ज्याला आपण म्हणतो सामाजिक समांतर आरक्षण. त्याच्यामध्ये सर्वसाधारणकरता 2, महिलांकरता 3, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंकरता 1, माजी सैनिकांकरता 2, अंशकालीन पदवीधर उमेदवारांकरता 1 आणि प्रकल्पग्रस्ताकरता 1, अशा टोटल 10 जागा आहेत. तर अशा प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या आरक्षणाच्या जागा हॉरिझॉन्टल आरक्षणाच्या जागा बघायला मिळणार. त्याच्याबद्दलचं एक परिपत्रक होतं. ठीक आहे, सर्व कास्ट आपण वाचणार नाही. तुम्हाला जर तुमच्या कास्टनुसार बघायचे असेल तर या परिपत्रकामध्ये बघू शकता. वाटल्यास सगळे परिपत्रक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देतो किंवा साईडवर सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो शिफारस यादी म्हणजे काय, भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की सर शिफारस यादी म्हणजे काय. तर शिफारस यादी म्हणजे काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, शिफारस यादी म्हणजे मित्रांनो डिपार्टमेंट ॲक्च्युली शिफारस यादी नसते, सिलेक्शन लिस्टच असते. तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंट जे आहे ते शिफारस करत असते का या विद्यार्थी कट ऑफमध्ये बसत आहे तर या विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्या, त्यालाच आपण शिफारस यादी म्हणतो. तर बघूया शिफारस यादी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण आता एक लिस्ट ओपन करू, कोणती पण लिस्ट ओपन करू. याच्यामध्ये व्ह्यू केला आपण, तर मी डाउनलोड केला, त्याच्यामुळे परत मला डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही, परंतु एक वेळा करून दाखवतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वाटर रिसर्च डिपार्टमेंट क्लास बी नॉन गॅजेटेड अँड क्लास सी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम 2023. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे झोन आहे अमरावती झोनचा निकाल आहे आणि पोस्टचं जे नाव आहे ते ड्राफ्टमनचा हा निकाल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला कॉलम आहे सिरियल नंबरचा, दुसरा आहे सोशल रिझर्वेशनचा, तिसरा आहे हॉरिझॉन्टल, नंतर आहे जो चौथा कॉलम आहे वॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट, कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट अँड कट ऑफ मार्क. ठीक आहे, तर असे त्यांनी दिलेले आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो शेड्यूल कास्टमध्ये ड्राफ्टमन करता जागा नाही. ठीक आहे, याच्यानंतर STमध्ये सुद्धा ड्राफ्टमन करता जागा नाही. ज्या जागा नाही त्याच्याकरता असं लिहून द्या. VJAमध्ये 1 जागा होती जनरलमध्ये, तर 1 जागेकरता कॅन्डिडेट आहे 160 मार्काचा. ठीक आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 160 मार्क असेल तो विद्यार्थी येथे सिलेक्ट होणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो NTB करता सुद्धा जागा नाही आहे. याच्यानंतर NTC करता सुद्धा ड्राफ्टमनची जागा नाही. नंतर आहे NTD करता सुद्धा जागा नाही. नंतर अदर बॅकवर्ड क्लास करता सुद्धा जागा नाही. त्याच्यानंतर मित्रांनो SBC करता सुद्धा जागा नाही आणि नंतर आहे EWS करता सुद्धा जागा नाही. नंतरची जागा आहे ओपनमध्ये दाखवत आहे मित्रांनो, ओपनमध्ये वुमन करता 1 आणि जनरल करता 1. ठीक आहे, तर ओपनमधला जो कट ऑफ आहे 168 मार्काचा ओपन कॅटेगरीचा जनरल करता आणि वुमनमध्ये 30% ज्या जागा आहे त्याच्याकरता 1 जागा आहे आणि त्याच्याकरता जो कट ऑफ आहे 158 मार्काचा आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो सोशल रिझर्वेशन जे आहे त्याच्याकरता सुद्धा जागा नाही आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो कॅन्डिडेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 3 लोकांची रिक्वायरमेंट होती. ठीक आहे, 3 लोक कोणते, तर त्याच्यामध्ये 3 जागासुद्धा कॅन्डिडेट उपलब्ध आहे. आता 3 लोक कोणते मी तुम्हाला सांगितले, ओपनमध्ये 2 आणि 1 NTBचा आणि 1 SCचा असे 4 कॅन्डिडेट होते. परंतु याच्यामध्ये जे आहे ते ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 3 लोकांची आहे, सिलेक्टेड कॅन्डिडेटसुद्धा 3 आहे आणि कॅन्डिडेट नॉट अवेलेबल 0 आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता सुरुवातीला SCमध्ये जागा नव्हती, STमध्ये सुद्धा जागा नव्हती आणि VJAमध्ये 1 जागा होती. ठीक आहे, तर याच्यामध्ये 1 आणि नंतर डायरेक्ट जे आहे तर ओपनला 2 जागा आहे, म्हणजे अशा टोटल 3 जागा आहे. मी 4 बोललो चुकून. ठीक आहे, अशा टोटल 3 जागा आहे आणि 3 जागेकरताच त्यांनी सिलेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, 3 जागेकरता इथं बघू शकता कॅन्डिडेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे 3 जागेची ॲडव्हर्टाइजमेंट होती. सिलेक्ट कॅन्डिडेटसुद्धा 3 आहे. कॅन्डिडेट नॉट अवेलेबल म्हणजे नॉट अवेलेबल कॅन्डिडेट 0 आहे, म्हणजे 3 जागेकरता जे आहे कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती. ठीक आहे, पदाचे नाव काय आहे तर आरेखक ड्राफ्टमन आहे. नंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी.
ठीक आहे. हे जे यादी आहे ते डिपार्टमेंट जे असते, जे कमिटी असते त्यांनी शिफारस केलेली असते. शिफारस म्हणजे मित्रांनो जो कटअप असेल आणि कटअपला जो विद्यार्थी बसला असेल त्याच्याच नावाची इथे शिफारस दिली जाते. म्हणजे तुम्ही ह्या विद्यार्थ्याला जॉईनिंग करून घ्या. हा जो आहे आपल्या टर्म अँड कंडिशनमध्ये ज्याला मार्क जास्त आहे त्याच्याकरता त्यांची शिफारस केली जाते. शिफारस यादी म्हणजे एक प्रकारची सिलेक्शन यादीच आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक जागा होती जनरल कॅटेगरी आणि फिमेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता BJAची एक जनरल जागा आहे, OBCची जनरल जागा आहे आणि ओपनची आणि रिझर्व सीट आहे फिमेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हर्षल आंबुले नावांचे जे आहेत कॅन्डिडेट त्यांच्या अदर बॅकवर्ड क्लास OBCमधून ओपन आणि रिझर्व करता सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. OBCचे कॅन्डिडेट आहे परंतु मार्क जास्त आहे, त्यांना 168 मार्क आहे, त्याच्यामुळे त्यांना जनरलची शीट देण्यात आलेली आहे, ओपन जनरलची. ठीक आहे. याच्यानंतर जे मेरिट नंबर आहे चौथ्या नंबरचे, पहिल्या नंबरचे मेरिट झाले, चौथ्या नंबरचे जे मेरिट आहे BJAमधनं ठीक आहे, BJAमधनं जे चौथ्या नंबरचे मेरिट आहे त्यांचं नाव आहे अजय चव्हाण. यांना जनरल 160 मार्क आहे, ज्यांना 160 मार्क आहे आणि जनरल BJAची जागा त्यांना देण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो काजल घनवाट नावांच्या ज्या फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांना ओपन आणि रिझर्वमधून जागा देण्यात आली आहे. फिमेल कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. ओपन फिमेल एकची जागा 158 मार्क त्यांना आहे. ठीक आहे. तर म्हणजे तिन्ही जागेकरता 3 कॅन्डिडेट इथे तुम्हाला मिळालेले आहे. ठीक आहे. याच्यानंतर वेटिंग लिस्टसुद्धा लागलेली आहे. जर या कॅन्डिडेटने काही कारणास्तव जॉईन केलं नाही किंवा काही अडचण त्याच्या जॉईनिंगमध्ये आली तर वेटिंगवाल्यांनासुद्धा चान्स देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर इथे टिपसुद्धा दिलेली आहे. टिप बघू शकता. शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रत्यक्ष यादी दिनांक 18/6/2024 ते 21/6/2024 कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त प्राप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रत्यक्ष यादी पुनश्च कागदपत्र पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे समजा काही कारणास्तव ह्या जागाकरता उमेदवार जे आहे ते उपलब्ध झाले नाही किंवा जे उमेदवार उपलब्ध आहे त्यांनी जॉईन केले नाही तर परत तुमचं जे आहे वेटिंग लिस्टवाल्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्याचा जो शेड्यूल आहे तुम्हाला साईडवरती दिला जाईल. साईडवरतीसुद्धा दिला जाईल आणि साईडवर आल्या आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा टाकला जाईल किंवा यूट्यूब चॅनललासुद्धा टाकला जाईल. ठीक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस ही खालील अटींची प्रमाणपत्राची पूर्तता करणे अधीन आहे. याच्या निवडणूक यादीच्या ज्या दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र वेगळ्या जिल्ह्यातील असून रहिवासी जिल्हा वेगळा आहे अशा उमेदवारांची रहिवासी जिल्ह्यातील शल्य चिकित्सा वैद्यकीय मंडळे दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचे आहे. ठीक आहे. यासाठी अमरावती कार्यालयामार्फत संबंधित शल्यचिकित्सा वैद्यकीय मंडळांना कळविण्यात येत असून संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या भरपूर काही अटी तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे मित्रांनो. त्या सर्व अटी तुम्ही वाचू शकता. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या अटी आहे. ठीक आहे. तर प्रत्येक अट मी ते वाचणार नाही, तुम्हाला त्या वाचून घ्यायच्या. ठीक आहे. याच्यामध्ये आता उमेदवारांची प्रत्यक्ष यादीसुद्धा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. वेटिंग लिस्टसुद्धा देण्यात आलेली आहे. किती लोकांची तर 6 लोकांची वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे. 3 जागेकरता 6 लोकांची वेटिंग लिस्ट देण्यात आलेली आहे. म्हणजे एका जागेकरता 2 लोकांची वेटिंग लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अश्विन रेवस्कर नावांचे आहे कॅन्डिडेट. तर अदर बॅकवर्ड क्लास OBCमधनं आहे, जनरल 162 आणि वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1 करत आहे. ठीक आहे. तर समजा काही कारणास्तव त्या जनरलच्या विद्यार्थी ज्याला 168 मार्क आहे त्यांनी जॉईन केलं नाही तर या विद्यार्थ्याला चान्स मिळेल, या कॅन्डिडेटला चान्स मिळेल. ठीक आहे. याच्यानंतर SCची जागा नव्हती परंतु SC कास्टमधले जे स्वप्नील बनसोड नावांचे आहे त्यांना 160 मार्क आहे, त्याच्यामुळे मेरिटसुद्धा त्यांचा 3 आहे तर त्यांनासुद्धा ओपनमधून चान्स मिळू शकतो. ते कोणत्या परिस्थितीत मिळणार आहे जर त्यांनी समजा पहिल्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही, नंतर दुसऱ्या नंबरचे जे आहे अश्विन रेवस्कर यांनी जॉईन केलं नाही तर मग तिसऱ्यांनी जॉईन केलं नाही तर मग चौथ्यांना असा चान्स मिळत असतो. ठीक आहे. नंतर मित्रांनो फिमेल कॅन्डिडेटमधनं सुद्धा 2 कॅन्डिडेटचे नाव येते, एका कॅन्डिडेटचे नाव फिमेल कॅन्डिडेटमधनं आणि 6व्या नंबरला सुद्धा एका फिमेल कॅन्डिडेटचं नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारच्या ज्या आहे त्या वेटिंग लिस्ट इथे लागलेल्या आहे मित्रांनो. समजा वरच्या 3 कॅन्डिडेटने जॉईन केले नाही तर त्याच्यानंतरच्या कॅन्डिडेटला चान्स देण्यात येणार आहे. ठीक आहे. विजयाचे सुद्धा 2 कॅन्डिडेट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो टीप दिलेला आहे. शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 18/6/2024 ते 21/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त व प्राप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रतीक्षा यादीसाठी पुनच्छा कागदपत्र पडण्याचा कार्यक्रम निश्चित केला जाईल व तो साईडवर जे आहे तो घोषित केला जाईल. ठीक आहे. तर आणखी ज्या सूचना आहे त्या सूचना तुम्हाला इथं दिल्याच आहे. त्या सूचना सर्व तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे. ठीक आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये देण्यात आलेला मेरिट नंबर 2, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर 3, कॅन्डिडेट फुल नेम आणि जेंडर आणि रिझर्वेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या याद्या तुम्हाला सुद्धा याच्यात बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता काही कॅन्डिडेटचे नाव आहे नाही म्हणजे नील आहे. कोणी आहे जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये जे आहे ते पात्र ठरलेले नाही या पोस्ट करता, डॉक्युमेंट पोस्ट करता. नाहीतर मग ठरले असतं तर त्यांना कोणत्या कारणासाठी जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन काढण्यात आले ते सुद्धा रिजन याच्यात दिलेले असते. जसं की रिजन फॉर डिसॅबिलिटी तुम्हाला आखरीचा कॉलम दिसत आहे. ठीक आहे. तर अशा भरपूर लिस्ट आहे, भरपूर पदाच्या लिस्ट आहे. सर्व पदाच्या लिस्ट तुम्ही घेऊ शकता. साईडवरती त्या लिस्ट उपलब्ध आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ही फक्त ड्राफ्टमन पदाची लिस्ट अमरावती परिमंडळाची सांगितली. अशा भरपूर ज्या लिस्ट आहे तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो आता ते मुद्दे क्लिअर झालेले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की शिफारस यादी म्हणजे काय, प्रतीक्षा यादी म्हणजे काय, कट ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अमरावतीचा निकाल लागलेला आहे आज कालच्या तारखेला. छत्रपती संभाजीनगरचा लागलेल्या निकालापैकी कोणत्या पदांचा निकाल लागला ते सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. 31 तारखेला बाकीच्या उर्वरित पदाचा निकाल या 5 परिमंडळाचा लागणार आहे आणि 5 ऑगस्टला जो आहे तो नाशिक परिमंडळ आणि ठाणे परिमंडळ यांचा निकाल लागणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो जे विद्यार्थी सिलेक्ट झाले असेल त्यांनाकरता खूप शुभकामना आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेकरता शुभकामना. तोपर्यंत मित्रांनो काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवले जाईल. तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल हॅलो टीचर चॅनलचा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो हॅलो टीचर नावाचा त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. तर जॉईन होऊन जा कारण की सर्वात अगोदरची माहिती आपण इथेच टाकत असतो. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो आरोग्य विभागाचे सुद्धा काल निकाल जाहीर झालेला आहे. आरोग्य विभागाचे 50% वाले निकाल काल जे आहे ते डिक्लेअर झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता ते निकालसुद्धा टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणखी काही अपडेट आली तर चॅनलला नक्की टाकेल.